अक्षय सामन्याला सुरुवात होते. या सामन्याची पंचांची कामगिरी पार पाडतायत सागर कोरडे आणि दिगंबर धानके. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फुल टच चेंडू बघायला मिळाला होता. चेंडू लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये एक धावेसाठी. बॅटकट बॅटकट आहे. एक धाव झाली. अक्षयचा पुढील चेंडू आपट्रॅकल चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. तर षटकातील तिसरा चेंडू असेल. या ठिकाणी निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. तर षटकातील चौथा चेंडू घेऊन जातोय अक्षय. स्ट्राईकला आहे समीर. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू त्या ठिकाणी लेग साईडला चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू गेला चौकार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. सुरेख फलंदाजी बघायला मिळते समीर मार्फत. आतापर्यंत 2 चौकार त्यांनी बॅटमधून दाखवलेत. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन जातोय अक्षय समीरसाठी. या वेळेला बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एक धावेसाठी. संघाची धावसंख्या झाली 10 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय अक्षय समीरसाठी शिवाजीसाठी. या वेळेला सुंदर असा फटका बघायला मिळाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतायत. झेल सोडला त्यानंतर हाताला लागून गेला षटकार. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 16 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय सचिन. या वेळेला फुलटॉस चेंडू होता. लेग साईडला फ्लिक केलाय. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 20 धावा. तर स्वागत केलंय गोलंदाज सचिनचं. पहिल्या चेंडूवरती चौकार बघायला मिळाला. दरम्यान दुसरा चेंडू. या वेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये खेळला गेला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न शिवाजी यांनी थांबवले समीर याला. त्यानंतर एक धाव पूर्ण झाली. एक धावाने संघाची धावसंख्या झाली 21 धावा.
तर वाशाळा संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे या ठिकाणी. बघूया, धावसंख्या झाली 21 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक घेऊन आला सचिन. बघूया पुढील चेंडू असेल सचिनचा. या वेळेला हेलिकॉप्टर बघायला मिळाला शिवाजी मार्फत. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं सुसरवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आशिष कडून क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या झाली 22 धावा. बघूया पुढील चेंडू. या वेळेला सुंदर फटका आहे. चेंडू येतोय मिडॉन क्षेत्रामध्ये. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते समीर याच्या माध्यमातून. तर 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 26 धावा. बघूया पुढील चेंडू सचिन याचा. सुरेख फटका मिडॉपच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळाला. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर गेला. चौकार. 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी समीर याची. धावसंख्या झाली 30 धावा. जवळजवळ 3 चौकार बघायला मिळाले या षटकामध्ये. 5 चेंडू आणि 14 धावा खर्च केला सचिनने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. कशा प्रकारे समाचार घेईल या चेंडूचा समीर. तर मात्र वाईड चेंडू घोषित केला पंच सागर यांनी. एक अतिरिक्त धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 31 धावा. बघूया पुढील चेंडू असेल. सुंदर फटका पुन्हा एकदा समीरच्या बॅट मधून. चेंडू 1 बाउन्स. चौकार बघायला मिळाला. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 35 धावा. तर 2 षटक संपुष्टात आल्यानंतर वाशाळा संघाची धावसंख्या बघायला मिळते 35 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. तिसरा षटक घेऊन आला आशित. बघूया आशित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावतो की नाही आशित. कारण की 2 षटक संपल्यानंतर 35 धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती. अजूनही सलामीची जोडी मैदानावरती दिसते. तर आशिषचा पहिला चेंडू शिवाजी यासाठी. यावेळेला सुंदर फटका बघायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेकी होईपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण फेकी मात्र आपल्याला खराब बघायला मिळाली. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. 4 धावा. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला 2 धावांसाठी. 2 धावा धावून काढल्या. अशा एकूण 4 धावा मिळाल्या वाशाळा संघाला. तर या 4 धाव्यांनी वाशाळा संघाची धावसंख्या झाली 39 धावा. पाहूया पुढील चेंडू आशिषचा शिवाजीसाठी. या वेळेला चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असतील क्षेत्ररक्षकांचे. परंतु क्षेत्ररक्षक बॉल पासून फारच दूर होते. त्यावर 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 41 धावा. पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. बघूया संधी निर्माण झाली आणि सुंदर असा झेल आकाश मार्फत. त्या ठिकाणी शिवाजी बाद झालाय.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले. योगेश योगेश भोईर. 14 धावसंख्या करून बाद झाला शिवाजी. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लाऊड अपील केली जाते. ती अपील मात्र फेटाळून लावतायत पंच दिगंबर. तर निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समीर खोदून काढण्याच्या प्रयत्नात होता, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली 41 धावा. या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. बघूया षटकातील शेवटचा चेंडू असेल. आशितचा या ठिकाणी 6 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी म्हणेल. कुठेतरी नक्कीच ब्रेक लावलाय धावसंख्येवरती, पण अजून एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केलाय. त्या ठिकाणी चेंडू जर बघायला गेला तर 6 धावांसाठी षटकार जातोय. नक्कीच 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते आशिताने, मात्र शेवटचा चेंडू बघायला गेला तर चांगला फटका खेळला. समीर याने षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाली 47 धावा. पुन्हा एकदा अक्षयला बोलावलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. धावसंख्या झाली 47 धावा. तर चौथं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं अक्षयला. स्ट्रायकिंगवर आहेत योगेश, वाशाळा संघाचे एक स्फोटक फलंदाज. या वेळेला फुलटॉस चेंडू होता योगेशसाठी, परंतु चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये. पंच असतील 2 धाव की 1 धाव. 1 धावेसाठी. तर धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली 48 धावा. या वेळेला फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न असतील क्षेत्ररक्षकांचे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मात्र फेकी होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 50 धावा. अर्धशतक धावफलकावर बघायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अक्षय हाताळतोय चौथं षटक. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय अक्षय समीरसाठी. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची त्या ठिकाणी एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल बाद झालाय समीर. 13 चेंडू आणि 34 धावांची खेळी या ठिकाणी संपुष्टात आली ती समीर याची. पुढील फलंदाज बघायला मिळतील रवी. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले रवी. स्ट्रायकिंग एंडवर असतील. धावसंख्या झाली वाशाळा संघाची 50. रवीसाठी पुढील चेंडू होता. चांगला फटका आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडंसं चुकी करतायत. बॉल सुटला. बघूया त्यावर दुसरी धाव पूर्ण झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 52 धावा. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन बॉल बाकी सर. बघूया पुढील चेंडू घेऊन जातोय अक्षय.
या वेळेला फुलटॉस चेंडूला फ्लिक केलं लेग साईडच्या दिशेला, चेंडू जातोय षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 58 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाच चेंडू आणि 11 धावा खर्च केल्यात अक्षय याने. पुढील चेंडू असेल रवीसाठी. अक्षयचा पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला. चेंडूला फेकून दिला लेग साईडच्या दिशेला, चेंडू जातोय षटकार. त्या ठिकाणी प्रेक्षक होते, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु प्रेक्षकांनी त्या ठिकाणी झेल सोडला. धन्यवाद फेकी केल्याबद्दल प्रेक्षक. आणि त्यानंतर धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या झाली 64 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 64 धावा. 16.00च्या सरासरीने चाललेली धावसंख्या. तर पुढील गोलंदाज बोलवलं गेला आशित, ज्याने तिसरं षटक हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. या वेळेला फुलटॉस चेंडू आहे. प्रहार केलाय फुलटॉस चेंडूवरती, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि कोणतीही चूक नाही. एक मोठा फलंदाज बाद. चांगला झेल त्या ठिकाणी आकाश मार्फत. आणि योगेश हा वैयक्तिक एक धाव करून बाद झालाय. फुलटॉस चेंडू होता, फटका चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद कमी होती, राग जास्त होता. त्यामुळे ना योगेश हा झेलबाद झाला. योगेशची जागा सांभाळण्यासाठी आला प्रभाकर. आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रभाकर. स्ट्राईकवर आहे रवी. रवीसाठी पुढील चेंडू. रवीने चेंडूला फेकून दिला लेग साईडच्या दिशेला, उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक त्या ठिकाणी बघायला जर गेलं ना तर 3 षटकार झाले रवी याचे. कारण की मागच्या षटकातील 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले होते रवी याने. आणि आता या दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार बघायला मिळाला रवी याच्या बॅटमधून. वाशाळा संघाची धावसंख्या झाली 70 धावा. तर बघूया, मोखावणे संघाने सकाळी 6 षटकांमध्ये 100 धावा केल्या होत्या. वाशाळा संघाची या ठिकाणी 70 धावसंख्या बघायला मिळते 5व्या षटकावर. या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. अशा एकूण 2 धावा बघायला मिळतात. फ्रीटचा इशारा दिलाय पंचांनी. नक्कीच फ्री हिटचा इशारा. बघूया फ्री हिट कशा प्रकारे या ठिकाणी समाचार घेतोय फ्री हिटच्या चेंडूचा रवी. फुलटॉस चेंडू होता. फटका मात्र त्या ठिकाणी कनेक्ट झाला नाही. त्यावर मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 74 धावा. बघूया पुढील चेंडू. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता त्या ठिकाणी. बघूया पुन्हा एकदा दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुकी करतायत. 3 क्षेत्ररक्षकांना फसवून बॉल त्या ठिकाणी निघून गेला. परिणामी 3 धावा पूर्ण झाल्यात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 77-77. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 77 धावा. या वेळेला चेंडू हवेत आहे. बघूया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु चेंडू त्यांच्यापासून दूर गेला. चौकाराच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर चौकार.
आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या झाली 81 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवर आहेत प्रभाकर. बघूया पुढील चेंडू प्रभाकरसाठी. या वेळेला 9 चेंडू बघायला मिळाला आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव, असे एकूण 2 धावा. फ्रीट असेल पुन्हा एकदा. फ्रीटसाठी स्ट्राईक एंडवर आहेत प्रभाकर. धावसंख्या झाली 83 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फ्रीटचा चेंडू आहे. प्रभाकर आहेत स्ट्राईकला. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा केला पंचांनी. षटक संपलं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावर बघायला मिळतात. धावसंख्या झाली 83. शेवटचं षटक आहे. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी हे 2 फलंदाज या षटकाचा समाचार घेतील. 89 धावा. पुढील चेंडू असेल तो अंकुशचा. षटकातील तिसरा चेंडू. स्ट्राईक एंडवर आहेत रवी. या वेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग. त्या ठिकाणी पुन्हा एकदा जेल सुटलेला बघायला मिळतोय. त्यानंतर एकदा पूर्ण झाली. धावसंख्या झाली 90 धावा. बघूया षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहेत प्रभाकर. या वेळेला उत्तुंग फटका आहे. चेंडू नक्कीच जातोय सीमारेषे पार. षटकार आणि धावसंख्या बघायला मिळते 96 धावा. 96. बघूया मुखावणे संघाचा विक्रम मोडीत काढतोय का वाशाळा संघ. मुखावणे संघाने सकाळी 100 धावा त्या ठिकाणी जमा केल्या होत्या या संघाविरुद्ध. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या झाली 97 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली रवी. या वेळेला सुंदर चेंडू बघायला मिळाला. मोठा फटका खेळू दिला नाही. धावसंख्या झाली 98 धावा. 99 धावांचं टार्गेट ठेवलंय त्या ठिकाणी. आणि रवी यांनी वैयक्तिक खेळी केली 11 चेंडू आणि 34 धावांची.
तर यानंतर होणारा सामना असेल मोखवणे आणि शिरोळ. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने यायचे टॉससाठी. मोखवणे संघाचं कॅप्टन, शिरोळ संघाचं कॅप्टन टॉससाठी यायचंय. तर प्रथम षटक मला वाटतं घेऊन येतो योगेश, कारण की 99 धावांचं एक मोठा डोंगर रचलाय. चला, सुसरवाडी संघाचे सलामीर फलंदाज यायचे मैदानात. तर सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळते, गणेश आणि अल्पेश. स्ट्राईकला आहे गणेश, नॉन स्ट्राईकला अल्पेश. प्रथम षटक घेऊन आलाय योगेश. पहिला चेंडू योगेश याचा सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू बघायला मिळाला. 99 धावांची आवश्यकता आहे सुसुरवाडी संघाला. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव बघायला मिळतात. प्रथम षटक घेऊन आला योगेश. या वेळेला फुलटॉस चेंडू, चांगला प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रभाकर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. फुल चेंडू योगेशचा. यावेळी लाकूड टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी वाईड चेंडू घोषित केला पंच दिगंबर यांनी, आणि पंच सागर यांनी फर्स्ट बाउन्सचा इशारा दिला. या वेळेला फुलटॉस चेंडू होता, मिस टायमिंग झाला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यावर 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 5 धावा. यावेळेस फटका चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र फेकी केल्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांकडून बॉल मागे गेला. धाव मात्र एकच मिळाली. या वेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. त्यावर 1 धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुसरवाडी संघाची धावसंख्या झाली 7 धावा. दुसरा षटक घेऊन आला रवी. चला, शिरोळ संघाचा कॅप्टन आणि मोकवणा संघाचा कॅप्टन टॉससाठी या. रवी याचा पहिला चेंडू, बघूया चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी सुंदर प्रयत्न होता प्रभाकरांचा, जवळजवळ सीमारेषेपासून 38 सर्कल जवळ गेले झेल पकडण्यासाठी. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 9 धावा. पुढील चेंडू असेल रवीचा.
त्यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा प्रभाकर चांगला प्रयत्न होता. परंतु जवळजवळ या ठिकाणी 3 धावा पूर्ण झाल्या. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 12 धावा. चला शिरोळ संघ आपला कॅप्टन असेल तर यायचे टॉससाठी. या वेळेला चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावर मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. शिरोळ संघाचा कर्णधार मतीन किंवा एखादा प्रतिनिधी असेल शिरोळ संघाचा तर यायचे टॉससाठी. पुढील चेंडू त्या ठिकाणी यष्टीरक्षक चुकी करतायत. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. 2 धावा मिळत आहेत. मुखवणे आणि शिरोळ संघादरम्यान टॉस होतोय. टॉस करतायत वाशाळा संघाचे खेळाडू कृष्णा. या वेळेला चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या झाली 16 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र जागेवरच बघायला मिळते. धावसंख्या झाली 16 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. ज्या वेळेला मात्र यष्टीरक्षक चुकी करतात. निर्धाव चेंडू होता. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. शिरोळ संघ टॉस विन झालाय. फिल्डिंग घेतले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय खर्डे संघाला, मोखावणे संघाला. तर यानंतर जो सामना होणार आहे यानंतरचे होणारे सामने 5 षटकांचे राहतील. तर पुढील षटक घेऊन आला शिवाजी. शिवाजी याने पहिला चेंडू निर्धाव टाकला. यानंतर होणारे सामने 5 षटकांचे राहतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू शिवाजी याचा फुलटच चेंडू होता. 9 चेंडू घोषित केला पंच सागर यांनी. त्यावर 1 धाव मात्र मिळाली. एकूण 2 धावा. प्रीहिटचा चेंडू असेल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. तर फ्रीटचा चेंडू असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. या वेळेला फुलटॉस चेंडू फ्लिक केला. लेग साईडच्या दिशेला चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. सुंदर फटका. धावसंख्या झाली 25 धावा. पुढील चेंडू फटका चांगला आहे. बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षण फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण.
मंगेश उबाळे कुठे असेल त्यांनी यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बघूया पुढील चेंडू. या वेळेला फटका चांगला आहे लेग साईडच्या दिशेला. रवी त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, परंतु बॉल फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावा. चेंडू 4 झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढील चेंडू. या वेळेला फटका चांगला आहे. फटक्याला ताकद कमी आहे. त्या ठिकाणी झेल सुटलाय रवी यांच्याकडनं. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. या वेळेला चेंडू हवेत आहे. बघूया. 1 धाव पूर्ण झाले. षटक संपलंय. चांगलासा चेंडू हाताळला तो विष्णू यांनी. त्रिफळाचीत अतिशय दांडगा असा अनुभव म्हणून ओळखणारे ते गोलंदाज. धावसंख्या 32. दुसरा चेंडू विष्णू यांचा. लगातार 3 गडी बाद केल्यास बाळू भोयर सर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. चांगल्याशी झेल टिपले. लगातार 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले ते विष्णू यांनी. नामी अशी संधी. या चेंडूवरती जर गडी बाद केला, जर का विकेट घेतलास, तर निश्चितच बाळू भोयर यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. लगातार 3 विकेट्स, 3 खेळाडू बाद केल्यास चांगल्याशी संधी होती, परंतु संधी गमावली विष्णू यांनी. दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 33. 3 चेंडू आणि 33 धावा. अजूनही संधी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केल्यास, 3 खेळाडू बाद केल्यास 200 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. पुढील चेंडू विष्णू यांचा. धावांचा खूप मोठा डोंगर उभा केला तो वाशाळा संघाने. पुढील चेंडू कार्पेट शॉट म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव पूर्ण. यानंतर होणारा सामना मुखवणे विरुद्ध शिरोळ. 1 रन घेतलंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. खरोखर अनुभव कुठेतरी कामी होतो या गोलंदाजाकडनं, शिकायला मिळतं. दरम्यान 5वा चेंडू. पुन्हा एकदा गडी. 3 विकेट्स, 3 खेळाडू. तीन विकेट्स पतन होताने. दरम्यान शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. बघूया कसा हाताळतात ते विष्णू.
अलगद कटून दिलेला चेंडू त्यावरती धावचित होण्याची शक्यता, परंतु खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं. काहीसा मजाक मध्ये खेळताना सह्याद्री वाशाळा संघ एक धाव पूर्ण. पुढील षटक घेऊन येतोय तो सागर डावखुरा, गोलंदाज म्हणून ओळखणारा. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला नावाजलेला ऑलराऊंडर खेळाडू. या अगोदर त्याने चांगली अशी फलंदाजी केली, त्या कारणाने त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित केल्या. दरम्यान खराब चेंडू, यानंतर समालोचन करतील आमचे मित्र नाना. बघा वाईट चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळाला. या वेळेला फुलटॉस चेंडू होता. संधी निर्माण झाली होती झेलची त्या ठिकाणी, परंतु एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. पैकी खराब बघायला मिळाली. पंच धावा कळवायच्यात, 3 धावा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 39 धावा. 11 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू असेल सागरचा. या वेळेला बाद झालाय फलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय. या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. षटतील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू सागरचा. चांगला फटका बघायला मिळाला. बघा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतुल आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अतुल याच्याकडनं. फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण. बघूया पुढील चेंडू. ज्या वेळेला मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवी कोणती चुकी करत नाही, चांगला झेल. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय. या वेळेला क्लीन बोल्ड. षटक संपलं. जवळजवळ सागर याने षटकामध्ये 9 चेंडू टाकलेत.
धावसंख्या झाली आहे 43 धावा. बघूया शेवटचं षटक घेऊन आलेत विष्णू मामा. विष्णू यांचा पहिला चेंडू. या वेळेला मोठा फटका बघायला मिळाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते योगेश. एक टप्पा पडल्यानंतर बॉल जातोय 4 धावांसाठी चौकार. तर विष्णू यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार बघायला मिळाला. पुढील चेंडू असेल विष्णू यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. या वेळेला पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. 1 बाउन्स 4 रन. धावसंख्या झाली 51 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले आकाशाच्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू असेल विष्णू यांचा आकाशसाठी. फुलटा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी रवी चांगला झेल पकडलाय आणि बाद झालाय आकाश. नवीन फलंदाज मैदानामध्ये अंकुश. पुढील चेंडू असेल विष्णू यांचा. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया बलराम आहेत बॉलच्या मागे. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. धावसंख्या झाली 53 धावा. जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं रवी यांच्याकडनं. बघूया शेवटचा चेंडू. जवळजवळ वाशाळा संघ हा सामना विजयी झालाय. आणि 1 चेंडू शिल्लक आहे. फुलटा चेंडू होता. चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या ठिकाणी वाशाळा संघ विजयी झालाय. विजयी झालेल्या संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक.